झाकण पक्के लावा. लेखक बिंदू माधव नागेश भुरे. अभिवाचन जगदीश हिरेमठ. पहाटे लवकर उठायचं, स्नान देवपूजा वगैरे आटपून निवांत पेपर वाचत बसायचं हा नानांचा आवडता छंद. या दरम्यान पुन्हा एकदा मिळणारा घोटभर चहा म्हणजे सुख या शब्दाची व्याख्या नव्याने उलगडून सांगणारा असायचा. नानांची ही रोजची दिनचर्या. पेपर वाचून झाला की तो व्यवस्थित घडी करून जागेवर ठेवत नाना मग रेडिओ लावायचे. सकाळी 7च्या बातम्या कानावर पडायलाच हव्यात, त्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखं नानांना वाटत नसावं. बातम्या संपल्या की मग भुले बिसरे गीत, जुनी गाणी लावायची आणि गाण्यांना मान डोलवत दाद देत हॉलमध्ये फेऱ्या मारायच्या. नाना मध्येच एखादी चक्कर आतल्या खोलीत मारायचे आणि दिनू ए दिनू असा आवाज द्यायचे. नानांच्या आवाजातल्या मृदू स्वरांचा अंदाज घेत मग दिनू कूस बदलून परत लोळत पडायचा. एखाद्या दिवशी जल्दी सोए जल्दी जागे वही दुनिया में सबसे आगे आणि त्याच्या जोडीला रोज नियमितपणे अभ्यास करावा म्हणजे परीक्षा काळात जागरण करायची वेळ येत नाही बरं का दिनू, असा उपदेशाचा डोस सुद्धा असायचा. चाचणी, तिमाही, 6माहीचे परीक्षेचे निकाल लागले की मग प्रगती पुस्तकावर सही घेणे या प्रसंगाला दिनू सामोरं जाण्यासाठी मनाची तयारी करायचा. नानांच्या मूडचा अंदाज घेऊन दिनू हॉलमध्ये यायचा. प्रगती पुस्तक दोन्ही हातांनी मागे धरलेले असायचं आणि दबकत तो नानांच्या पुढ्यात येऊन उभा राहायचा. नाना. दिनूचा खोल गेलेल्या आवाजातली हाक ऐकून नाना पुस्तकातील पानात आपली बोट खुपसत पुस्तक बंद करायचे आणि मान वर करत दिनूकडे पाहायचे. नानांच्या नजरेला नजर न मिळवता दिनू मग 2 पावले पुढे यायचा आणि मागे धरलेलं प्रगती पुस्तक नानांपुढे धरत सही असं म्हणायचं. एरवी शांत असणाऱ्या नानांच्या चेहऱ्यावरील बदलते भाव दिनूच्या तिरक्या नजरेने अलगट टिपलेले असायचे. मन घट्ट करून दिनू फायरिंग ऐकायला तयार व्हायचा. प्रत्येक विषयात पडलेल्या मार्कांची चीरफाड करता करता नानांचा आवाज चढायला लागायचा आणि शेवटी मग नानांचा सूर अगदी टिपेला लागायचा. तापलेल्या वातावरणाचा अंदाज आल्यामुळे आई पदराला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आलेली असायची. नानांचं रागवणं सुरू असताना निमूटपणे मान खाली करून उभे असलेल्या दिनूला मनातून खूप वाईट वाटायचं. टाइमपास करत वाया घालवला वेळ, मित्रांसोबत खेळणं म्हणा किंवा चकाट्या पिढ्यात बसलेले प्रसंग सगळे समोर यायचे. आईच्या चेहऱ्या आणि डोळ्यातले भाव पुरे आता असं काहीसे सांगत असावेत. नानांचा आवाज आता पुन्हा मूळ पट्टीवर आलेला असतो. काय मग पुन्हा पुन्हा या चुका होणार नाहीत ना, वडिलांचा प्रश्न आणि सूर थोडा निवळलेला. दिन्याची मान खालीच. अरे काय विचारतायत ते, निदान हो तरी म्हण इति आई. दिनू मग मान डोलवायचा. पश्चाताप झालेला दिन्या मग निश्चय करायचा आणि तडक अभ्यासाला बसायचा. आई रोज काही ना काही कारण काढून खोलीत यायची, काहीतरी शोधल्यासारखं करायची आणि निघून जायची. दिनू अभ्यासच करतोय ना ही चाचपणी असायची ती. 2-4 दिवस दिनूचा अभ्यास बरा व्हायचा. तापलेला तवा हळूहळू गार होत जातो. नानांनी केलेल्या उपदेशाचा कानावर पडणारा आवाज एव्हाना क्षीण होत चाललेला असतो. संध्याकाळ झाली की वाड्यातल्या चौकात क्रिकेट सुरू व्हायचं आणि दिनूच्या मनातली चलबिचलही. मात्र खेळायला जाऊ का असं विचारायचं काही डेअरिंग नसायचं. दिवस पुढे सरकतात तसं दिनूच्या कानात बाबांनी रागवलेल्या ओरडलेल्या आवाजाचं एको घुमणं थांबलेलं असतं आणि आता कानावर पडणारे मित्रांचे हाकारे अधिक ठळक होत चाललेले असतात. शेवटी एक दिवस मनाचा हिया करून दिनू आईला विचारतोच. आताशे दिनू अभ्यास करतोय तर जाऊ दे थोडा वेळ या विचारात आई बरं म्हणते आणि थोडाच वेळ असं बजावायलाही विसरत नाही. पुढच्या परीक्षेनंतर पुन्हा तोच सीन घरात रंगायचा. आज प्रथमेशचं रिपोर्ट कार्ड डोळ्याखाडून घालताना दिनूला आपल्या लहानपणीचे सगळे प्रसंग आठवत होते. नानांच्या रागवण्यानंतर आईचा सूर म्हणजे जखमेवर घातलेली फुंकर वाटायची. आई बरोबर झालेला संवाद दिनूला आजही आठवत असतो. आई एकदा म्हणाली, दिनू, नाना तुला अभ्यासावरून नेहमी बोलतात, त्याचा तुला राग येत असेल ना? दिनूची अवस्था द्विधा. हो म्हणू की नाही म्हणू. नाना रागवत असतात तेव्हा थोडा राग येतो, अपमान झाल्यासारखं वाटतं, पण नंतर ते बोललं तेच बरोबर होत असं पटतं. दिनू आईशी संवाद साधत असतो.
अरे ते रागावतात ते बरोबर आहे, हे नंतर तुला समजतं ना. त्याचा अर्थ काय? तर दिनू, तुला तुझ्या कृत्याचा त्यावेळेला पश्चाताप झालेला असतो. दिनू मानेनच हो म्हणतो. नानांचा नीटनेटकेपणा, शिस्त, एखाद्या गोष्टीतील सातत्य, चिकाटी याचं वर्णन मग आई वेगळ्या वेगळ्या प्रसंगाचे दाखले देत करायची. त्यांच्यासारखं दिनूनी व्हावं, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत दिनूनी आयुष्याची वाटचाल करावी, हा तिचा उद्देश असायचा. दिनू, तुझा प्रॉब्लेम काय आहे सांगू? तुला जे वाईट वाटतं, तुला जो पश्चाताप होतो ना, त्याचा परिणाम फार काळ टिकत नाही. अरे आपल्या मनाला सतत टोचणी होत राहायला हवी. तू एक काम कर, एका कागदावर तुझे सगळ्या परीक्षेतले मार्क लिहून काढ. त्यांच्या समोर पुढच्या परीक्षेत किती मार्क मिळवायचे ते पण लिही. तो कागद भिंतीवर चिकटून ठेव. जाता येता अगदी झोपेत सुद्धा समोर ते दिसायला हवे. त्यामुळे ना तुला नानांचं रागवणं आठवत राहील. मनाच्या एका कप्प्यात त्यांचं म्हणणं, त्यांचा आवाज बंद करून दार घट्ट बंद कर. म्हणजे तुला त्यांची शिकवण कधीच विसरायला होणार नाही. बाटलीत पेट्रोल नुसतं भरून ठेवलं तर ते काही काळानं उडून जातं ना. तुझ्या पश्चातापाचं नेमकं तसंच होतंय. नानांच्या रागवण्याचा उद्देश आणि आईच्या समजावण्याचा सूर याच्या मागला हेतू एकच असायचा. पण दिनूच्या चंचल मनाची स्थिती म्हणजे आय नो द राईट बट फॉलो द रॉंग अशी असायची. असं म्हणतात की एखादं वाक्य माणसाचं पूर्ण आयुष्य बदलून टाकायला पुरेसं असतं. दिनू, एक लक्षात ठेव, जसं पेट्रोल उडून जाऊ नये म्हणून बाटलीचं झाकण पक्क बंद करायला हवं ना, तसं तो होणारा पश्चाताप मनाच्या कप्प्यात बंद करून ठेव आणि त्याचं दार पक्क बंद कर. आई दिनूच्या डोक्यावरून हात फिरवत किचनमध्ये निघून गेलेली असते. आईच्या या उपदेशाची मात्रा बरोबर लागू पडली. त्या 2 वाक्याने दिनूचं उभं आयुष्य बदलून टाकलं. ती शिकवण पुढच्या पिढीला द्यावी आणि त्यांच्याही आयुष्याला निर्णायक वळण लागावं, हाच विचार प्रथमेशचं रिपोर्ट कार्ड पाहताना दिनूच्या मनात घोळत होता.